बदलापूरमधून एक धक्कादायक अपडेट समोर येत आहे। बदलापूरमधील वेदांत नक्षत्र या सोसायटीमधील एका महिलेने तिसऱ्या मजल्यावरून जे आहे एका महिलेचा पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मात्र अद्यापही जे कारण स्पष्ट होत नाहीये। मिळालेल्या माहितीनुसार असं सांगण्यात येतंय की सोसायटीमध्ये जे आहे सध्या गणपती बाप्पाचा जो आहे भंडारा चालू होता आणि भंडारा संपल्याच्या नंतर त्याच दरम्यान जे आहे काही जणांना आवाज आला की एक महिला जी आहे ती खाली पडलेली आहे असं। आणि मग तिला जेव्हा सगळेजण बघण्यासाठी गेले त्यावेळेला ती अत्यंत जे आहे तिसऱ्या मजल्यावरून पडली म्हटल्यावरती आपण एक अंदाजा लावू शकतो की त्या महिलेची परिस्थिती जी आहे किती गंभीर असेल। त्यानंतर जे आहे पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली आणि घटनास्थळी जे आहे पोलीस देखील दाखल झालेले आहे। वेदांत नक्षत्र जे आहे या ठिकाणची ही घटना घडलेली आहे। पोलिसांचा पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। महिला जी आहे कौटुंबिक वाद असू शकतात असं देखील सांगण्यात येते किंवा 2-3 ठिकाणी अशी देखील माहिती मिळते की नेमकं काय झालंय किंवा पाय घसरला आहे महिलेचा की काही त्यांनी सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे। तर हे जे माहिती आहे ती अद्यापही स्पष्ट होत नाहीये। मात्र तिसऱ्या मजल्यावरून ती महिला पडली आणि त्यामुळे जे आहे अत्यंत दुखापत त्या महिलेला झाली आणि तिचा दुर्दैवी जो आहे मृत्यू झालेला आहे अशी माहिती आपल्यापर्यंत मिळालेली आहे। पुढील तपास जो आहे आता बदलापूर पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि संपूर्ण पोलिसांची जी टीम आहे ते आता सध्या करत आहे। साधारणतः ही घटना जी आहे आताच थोड्या वेळापूर्वी घडलेली आहे। आता साधारणतः 12:15च्या सुमारास टाइम झालाय। पोलीस देखील त्या सोसायटीमध्ये दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करतायत। मात्र पूर्ण माहिती काय आहे ती अद्यापही आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचल्यावरती आम्ही लगेचच जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। माहिती घेण्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न केला की नेमकी ती महिला कोण आहे, कुठली आहे आणि त्यांचं नाव काय आहे। भाडेकरू होती असं सांगण्यात आलं फक्त। परंतु ज्या वेळेला अशा काही केस होतात, अशा काही केसेस आपल्या समोर येतात, अशा काही घटना समोर येतात त्यावेळेला मुख्यतः जे आहे सर्व काही घटना ह्या दाबून ठेवले जातात म्हणा किंवा त्यांचं जे नाव आहे ते उघडकीस आणले जात नाही। आता नेमकं हे जे प्रकरण आहे घरगुती वादातून झालं की त्या महिलेनी सुसाईड केलं की नेमकं काय केलं ही काहीही माहिती पडतच नाहीये नेमकं काय झालंय ते। आणि आपण खूप जणांना विचारण्याचा देखील प्रयत्न केला। पोलीस प्रशासन देखील जे आहे आता 12-12:15 पर्यंत तिथे तपास करतंय की नेमकं का झालेलं आहे, परंतु अद्यापही माहिती मिळत नाहीये। संपूर्णपणे जे सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते आता मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। सीसीटीव्ही फुटेजमध्ये जर काही आलं असेल तर त्यानुसार नक्कीच समजेल की पाय घसरला आहे की काही कौटुंबिक वाद चालू होते का नेमकं सुसाईड आहे का नेमकं काय आहे। परंतु तिसऱ्या मजल्यावरून आपण एक अंदाजा लावू शकतो की तिसऱ्या मजल्यावरून पडल्यावरती जे आहे म्हणजे नक्कीच दुखापत झाली आणि त्याचमुळे जे आहे दुर्दैवी ही घटना जी आहे बदलापूर शहरामधील आपल्या बदलापूर पश्चिम परिसरामधील सोसायटीमध्ये झालेली आहे। आपल्याला सोसायटीचं नाव देखील सांगायचं नव्हतं, परंतु अनेक वेळेला असं होतं की दर्शक आपल्याला बोलतात की मग तुम्ही अर्धवट माहिती का देतात असं, आणि अर्धवट माहिती देतात। परत आम्हाला असं वाटेल की आमच्या सोसायटीतील कोणी आहे का किंवा सोसायटी कोणती आहे तुम्ही नाव जाहीर करा। तर बघा सोसायटीचं नाव वगैरे खराब करण्याचा आपला कुठलाही उद्देश नाही आहे, परंतु ज्या वेळेला एखादी घटना घडते ती कुठे घडलेली आहे आणि मेन स्वरूप काय आहे हे सांगणं आपलं आद्य कर्तव्य असतं। त्याचमुळे जे आहे आपण हे सांगतोय की बदलापूर पश्चिम परिसरामध्ये वेदांत नक्षत्र या ठिकाणी भाडेकरू आहे असं सांगण्यात आलं होतं आणि ती जी महिला आहे तिसऱ्या मजल्यावरून पडून त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आजची घटना आहे आणि रात्रीची म्हणजे आताच्या थोड्या वेळापूर्वीची ही घटना आहे। त्या महिलेला रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलं, परंतु 99% जे आहे आपण एक अंदाजा लावू शकतो की तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्यावरती जे आहे कितपत दुखापत होऊ शकते। तर 99% जे आहे एवढी दुखापत त्या महिलेला झाली होती अशी माहिती आपल्याला पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून सुद्धा मिळाली आहे। बदलापूरचे पश्चिमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सर हे देखील जे आहे आता त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे जे सर्व काही अधिकारी आहेत ते देखील तिथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत। मात्र काही कारणास्तव आपल्याला तिथे लाईव्ह करू दिला नाही। त्यांनी सांगितलं की इथे लाईव्ह करू नका असं तुम्ही माहित नाही का, पण त्यामुळे आपण बाहेर जे आहे बाहेरच्या परिसरात येऊन या ठिकाणी लाईव्ह करतो आहे। ज्या वेळेला अशा काही घटना घडतात
तर ह्या ज्या घटना आहेत अतिशय दुर्दैवी घटना असतात आणि नेमक्या ह्या घटना का घडल्या याच्यावरती खोलवर जाऊन जो आहे तपास करणं हा पोलिसांसाठी खरं तर एक खूप मोठा चॅलेंज त्या ठिकाणी असतं. कारण कौटुंबिक वाद होते की नेमकं काय होतं, त्या महिलेने सुसाईड केलं की नेमकं काय झालं. तर हे अनेक असे प्रश्नचिन्ह जे आहे पोलिसांपुढे देखील निर्माण उभे राहत असतात आणि त्याचमुळे आता आपण जर बघत असाल तर मध्यरात्रीचा टाइम झालेला आहे, 12 सव्वा 12 झालेले आहेत. तरी सुद्धा बदलापूर पश्चिमचे संपूर्ण जी पोलीसची टीम आहे ती त्या ठिकाणी जाऊन त्या सोसायटीमध्ये जाऊन जे आहे संपूर्णपणे तपास करते आहे की नेमकं कारण काय घडलं, नेमकं काय घडलं ते. आजूबाजूला देखील आम्ही जे आहे तपास करण्याचा प्रयत्न केला, परंतु जे आहे तिथले आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्यांनी फक्त आम्हाला एवढीच माहिती दिली की आज सोसायटीमध्ये जो आहे आम्ही भंडारा ठेवला होता. अर्थात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की गणेश उत्सव जो आहे आता सध्या सुरू आहे, गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे आणि त्याचमुळे जे आहेत गणपती बाप्पांमुळे जे आहे भंडारा ठेवलेला होता आणि सगळेजण व्यस्त होते. त्यामुळे नेमकं घरामध्ये काय झालं किंवा वाद झाले किंवा काय झालं कोणालाही काही कल्पना नाही याची आणि आजूबाजूला देखील नागरिक कोणी नाही होते. नाहीतर जर कौटुंबिक वाद असते किंवा काही झालं असतं तर आपल्याला कमीत कमी जे आहे त्याची माहिती नागरिकांनी आपल्याला दिली असती, परंतु माहिती जी आहे आपल्याला जास्त मिळाली नाहीये. आपण खूप वेळ झाला तिथे थांबलेलो आहोत आणि माहिती देखील घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अशा ज्या वेळेला काही घटना घडतात तुम्ही समजू शकता कोणी माहिती देण्याचा प्रयत्न करत नाही शक्यतो. परंतु आपले पोलीस निरीक्षक जे आहेत ते संपूर्णपणे या खोलवर या विषयाचा जो आहे तपास करतात की नेमकं काय झालेलं आहे. पण गणेश उत्सवामध्ये ही एक दुर्दैवी घटना जी आहे आपल्या बदलापूरमध्ये घडलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनाच एक कळकळीची विनंती राहील, सगळ्यांनी व्यवस्थितरित्या जे आहे स्वतःची काळजी घ्या. कारण आता सध्या पाऊस वगैरे पण असतो, आपण सांगू शकत नाही की नेमकं काय घडलेलं आहे, परंतु आपण माहिती घेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो आहे. त्यांचं नाव देखील अद्याप आपल्याकडे मिळालेलं नाहीये की ज्या महिला होत्या त्यांचं नाव काय आहे, परंतु 30-35 वर्षाची महिला आहे असं सांगण्यात येत आहे. तर संपूर्ण माहिती आपण लवकरच घेऊन जे आहे प्रदर्शित करणार आहोत. तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीचं. धन्यवाद.